हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे दही वडे। त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे साहित्य। ही मी मसूर डाळ घेतली आहे, 1 वाटी भिजवून घेतली आहे। त्यानंतर ही आहे उडद डाळ, ही देखील मी भिजवून घेतली आहे, 1.5 वाटी आहे ही। तर मसूरच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी मुगाची डाळ देखील वापरू शकता। तर आपण हे दोन्ही डाळी मिक्स करून वाटून घेऊया। आपण ह्या 2 मिरच्या आणि अद्रक टाकून मिक्सरला वाटून घेऊया। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण ह्या पिठाला फेटून घेऊया। तर ह्या ठिकाणी आपण सर्व पीठ एका भांड्यात काढून घेऊया। आता सर्व पीठ आपण अशा प्रकारे फेटून घेऊया। तुम्ही हाताने फेटलं तरी चालेल किंवा असं फेटलं तरी चालेल। ह्या ठिकाणी 7 ते 8 मिनटं मी पीठ छान फेटून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता छान फ्लफी झालं आहे ते। तर ह्या ठिकाणी मी इथे ॲड करून घेते आहे मीठ, चवीपुरतं मीठ ॲड करून घेते आहे। मिक्स करून घेऊया। आणि आता आपण वडे बनवायच्या प्रोसेसमध्ये जाऊया। तर ह्या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आणखीन थोडं आपण त्यात ॲड करून घेऊया। तेल जास्त कडक करायचं नाही गरम। एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊया। हात ओला करून आपण एक वडा त्यात सोडूया। पीठ छान एकदम हलकं झालं आहे फेटल्यानंतर। तर वडे आपण जेव्हा फ्राय करून बाहेर काढूया त्यावेळेस ह्या पाण्यामध्ये आपण काढून घेऊया। तर त्यासाठी मी हे 2 ते 3 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे। त्याच्यात हे हिंग मिक्स करून घेऊया। हिंगाच्या पाण्यामध्ये आपण सर्व वडे काढून घेऊया। तर ह्या ठिकाणी तेल देखील गरम झालं आहे। तर आपण एक वडा आपण ह्याच्यामध्ये सोडूया। वडे आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता छान मस्त असे टम्म फुगले आहे आणि एकदम गोल गोल असे झाले आहेत। तर ह्या ठिकाणी आपण वडे काढून हिंगाच्या पाण्यामध्ये काढून घेऊया। बघा मस्त असे क्रिस्पी झाले आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया। ह्या ठिकाणी आपण दहीवड्यासाठी चटणी, गोड चटणी बनवून घेऊया। तर मी ह्या ठिकाणी चिंच भिजवून घेतली होती।
या ठिकाणी माझ्याकडे खजूर चटणी आहे, खजूर इमली अशी, तर ती मी मिक्स करते ह्याच्यात साधारण 1-1.5 चमचा. त्यानंतर ह्या ठिकाणी मी काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेते. आणि जिरा पावडर, भाजलेल्या जिराची पावडर आहे ही, तर तुम्ही जिरं भाजून घेऊन त्याची पावडर करून घालू शकता. या ठिकाणी आपण 1 चमचा इतकी साखर घालून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. ह्या ठिकाणी मी सर्व वडे बनवून तयार करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. बघा, छान असा मस्त आतून देखील छान शिजले आहेत. तुम्ही बघू शकता, सॉफ्ट एकदम. त्यानंतर हे आपण हिंगाच्या पाण्यात भिजवलेले वडे आपण आता रेडी करून घेऊया. त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात मी काळं मीठ आणि साखर घालून फेटून घेणार आहे. साधारण मी 4 ते 5 चमचे इथे साखर वापरणार आहे दह्यामध्ये, कारण दही माझ्याकडे थोडंसं आंबट आहे, तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी 5 चमचे साखर वापरते आहे. आणि काळं मीठ ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा वापरते आहे. छान मिक्स करून घेऊया. दह्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, जसं दही असेल तसंच ठेवायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पिठी साखर देखील ॲड करू शकता, जेणेकरून लवकर वितळेल ती. ह्या ठिकाणी आता आपण 1-1 दही वडे काढून घेऊया. त्याच्यावर ही दही थंडगार, त्यानंतर ही आपण घरी बनवलेली गोड चटणी आहे, आंबट गोड अशी. तर ह्या ठिकाणी दही वडा तयार आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त टेस्ट आहे. तर तुम्हाला दही वड्याची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन जे व्हिडिओ असतील ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग.